कोर्टाने जी भूमिका मांडली त्याबद्दल तुम्हाला काय? हे पाहिजे कोर्टाला कळतंय, जे सामान्य माणसाला कळतंय ते फक्त प्रशासन, पोलीस आणि सरकारला कळत नाही, हा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. उघड दिसतंय की पार्थ पवार यांची कंपनी आहे. पार्थ पवार यांचा 99% सहभाग आहे. अजितदादांना आधी बऱ्याच गोष्टी माहिती होत्या, पार्थ पवारांना सगळं माहिती होतं. जागा ताब्यात घेण्याचे कसे प्रयत्न झाले ही जगजाहीर आहे. तरीही पार्थ पवार सोडून बाकीच्यांना, आणि तेही छोटे छोटे मासे गळाला लावण्याचे प्रयत्न झालेले आहेत. इकडे शेकडो कोटींच्या जमिनी लुबाडल्या जातात, तरी या प्रशासनातलं, विरोधी पक्षातलं कुणालाही काही वाटत नाही. ही खरंच लोकशाहीची शोकांतिका आहे. सर, हायकोर्टानं विचारलेलं आहे पुण्यातल्या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही. हा प्रश्न किती महत्त्वाचा आहे आणि या प्रकरणामध्ये पार्थ पवारांचा सहभाग लपवण्याचाच मोस्टली प्रयत्न होतोय. तर कोर्टाने जी भूमिका मांडली त्याबद्दल तुम्हाला काय? हे पाहिजे कोर्टाला कळतंय, जे सामान्य माणसाला कळतंय, जे पत्रकारांना कळतंय ते फक्त प्रशासन, पोलीस आणि सरकारला कळत नाही, हा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण याच्यामध्ये उघड दिसतंय की पार्थ पवार यांची कंपनी आहे. पार्थ पवार यांचा 99% सहभाग आहे. अजितदादांना आधी बऱ्याच गोष्टी माहिती होत्या, पार्थ पवारांना सगळं माहिती होतं. जागा ताब्यात घेण्याचे कसे प्रयत्न झाले ही जगजाहीर आहे. तरीही पार्थ पवार सोडून बाकीच्यांना, आणि तेही छोटे छोटे मासे गळाला लावण्याचे प्रयत्न झालेले आहेत. आणि पूर्णपणे चुकीचं आहे. कोर्ट ज्या वेळेला म्हणतं सगळे बातम्या ऐकून की त्यांना आरोपी का नाही केलं, याच्यामध्ये सगळं आलं. आता तरी शासनानं जागं झालं पाहिजे, पोलीस प्रशासनानं जागं झालं पाहिजे आणि सगळे जे आरोप आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची चौकशी चालू केली पाहिजे. ह्या फांद्या तोडण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. जर गुन्ह्याच्या मुळावरच घाव घालायचा असेल तर त्याच्यातले जे मेजर दोषी आहेत त्यांना पकडलं पाहिजे. अजूनही मी जसं आज सकाळी पुन्हा ट्विट केलेलं आहे की त्याच्यामध्ये ज्यांचे खरे सहभाग आहेत, तहसीलदार वगैरे तर त्यांनी केले, त्यांची शिक्षा मिळालीच पाहिजे. परंतु ज्यांची हे सगळं थांबवण्याची जबाबदारी होती, कलेक्टर, उपविभागीय अधिकारी, या सगळ्यांनी काय केलं, त्यांचे जे रिपोर्ट दिसत आहेत त्याच्यामध्ये त्यांनी फक्त जबाबदारी ढकलण्याचं काम केलं आहे. या सगळ्यांची, पार्थ पवारसह या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. सर, आपण जर बघितलं असेल विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, मात्र विरोधक जे आहेत तर ते त्यापैकी कोणीही, अगदी काँग्रेस सुद्धा यावरती बोलायला तयार नाही आहे. हे असं का घडतंय? याचं कारण असं घडतं की हा गुन्हा जरी आपल्याला एकटा गुन्हा दिसत असला किंवा याच्यामध्ये पार्थ पवार आणि यांचा संबंध आहे हे जरी आता पुढे येत असलं तरी हा एकटा आणि एकुलता एक गुन्हा या महाराष्ट्रातला नाही. असे अनेक गुन्हे, असे अनेक शीतल तेजवानी असे महाराष्ट्रात आहेत ज्याच्यामध्ये सगळ्या पक्षांचा संबंध आहे. जर याच्यामध्ये पार्थ पवारला अटक झाली तर एकमेकांचे सगळेच गुन्हे काढले जातील आणि सगळ्यांवरच मग आरोप होतील. या भीतीपोटी आणि सत्य बाहेर येऊ नये याच्यासाठी विधानसभेतसुद्धा कुठलाही सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचा आमदार याच्यावर बोलायला तयार नाही. बऱ्याच जणांनी आधी बऱ्याच मोठ्या बढाया मारल्या होत्या की आम्ही विधानसभेत हंगामा करू वगैरे, परंतु तसं काही घडताना दिसत नाही. रोहित पवार पण वेगवेगळ्या मुद्द्यांवरती बोलताना दिसतात, मात्र आता ते स्वतःच अंजली दमानी यांना लक्ष करतायत. हे अंजली दमानी यांना लक्ष हा वेगळा प्रांत आहे, परंतु याच्यामध्ये सगळ्याच पक्षांनी जे आता आरोप करत नाही आहेत किंवा आरोपापासून लांब पडत आहेत त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की आज ना उद्या हे तुमच्या गळ्यापर्यंत पण येणार आहे. तुम्ही लपून सध्याच्या जमान्यामध्ये किती लपवून ठेवणार आहात, कोणी ना कोणी काढेलच. आणि रोहित पवारांना आता ते घरगुती त्यांचे संबंध असल्यामुळे त्यांना वाटत असेल की कायद्यापेक्षा आपले घरचे रिलेशन हे जास्त महत्त्वाचे आहेत, अशा हेतूने ते कदाचित या विषयावर बोलत नसावे. तुम्ही गेले अनेक वर्ष राजकारण बघताय, समाजकारण बघताय, इतका हातबल विरोधी पक्ष तुम्ही पाहिला होता? कधीच नाही. म्हणजे विरोधी पक्ष आहे हेच आता मी मानायला तयार नाही. तो सत्ताधारी पक्षाचं एक अंग आहे, अशी परिस्थिती सध्या झालेली आहे. सर, आपण पार्थ पवारांबद्दल बोलतोय, पण त्यासोबतच दिग्विजय पाटील जे त्यांचेच नातेवाईक आहेत त्यांनी सांगितलं होतं की लग्न झाल्यानंतर मी चौकशीसाठी किंवा पुढचा जबाब नोंदवण्यासाठी येतो. मात्र आता लग्न होऊन पण आठवडा होईल तरी पण ते आलेले नाही आहेत. या सगळ्यामध्ये अधिवेशन सुरू आहे. मग पार्थ पवारांचं पण नाव नाही, दिग्विजय पाटीलांना पण अटक नाही, नाव असून पण फक्त शीतल तेजवानीची अटक दाखवली. हे सगळं राजकीय दबावामुळे हे सगळं एका पॉईंट नंतर सोडून दिलं जाईल. हे पहिल्या दिवशी मी म्हटलं होतं, ज्यावेळी समिती स्थापन झाली ना त्या दिवशीच म्हटलं होतं की या समितीमध्ये जे लोक आहेत ते सुद्धा याच्यातील एका प्रकारे आरोपीच आहेत, त्यांचीही समिती झालेली आहे. त्याच्यामुळं या प्रकरणामध्ये सगळं
रफादफा करायचं, याच्यात कुणालाही अटक होऊ नये. काही दिवस लोकांच्या विस्मरणशक्तीवर यांचा चांगला विश्वास आहे दिसतं. लोक विसरले की हळूहळू हे प्रकरण पूर्णपणे दाबता येईल अशा हेतूने हे प्रकरण पुढे पुढे ढकलण्याचं काम चालू आहे. याच्यातून न्याय मिळेल किंवा न्याय मिळवण्यासाठी किंवा न्याय होण्यासाठी हे सगळं चाललं आहे अशी जर आपल्याला वाटतंय तर ते पूर्ण चुकीचं आहे. हे फक्त एकमेकांना सांभाळून घेण्यासाठी आणि हे प्रकरण रफादफा करण्यासाठी चाललेल्या सगळ्या टॅक्टिक्स आहेत. सर, तुम्ही जसं सांगितलं की विरोधी पक्ष सरकारचंच एक अंग असल्यासारखं काम करतोय, प्रशासन कशा पद्धतीनं काम करतंय, यामध्ये फक्त मीडिया आणि तुमच्यासारखे जे काही समाजसेवक किंवा असे आहेत फक्त असेच हेच भूमिका आहेत. घेताना दिसतायत. तीच आशा आहे. बाकी आता सत्ताधाऱ्यांकडून अशा काही नाही, कारण ते खरंच विरोधकांकडून सुद्धा अशा काही नाही, कारण तेच खरे सत्ताधाऱ्यांचं एक वेगळं अंग झालं. ते विरोधी पक्ष राहिलेले नाही आहेत. आता काय चाललं आहे तर सगळ्यात महत्त्वाचा विषय काय चालला आहे तर विधानसभेचं किंवा हे विरोधी पक्ष नेते कुणाला मिळतं. इथं हे जे काही चाललं आहे म्हणजे आता परवा औरंगाबादला 28 मुलांना विषबाधा झाली. काल आणखी एक विधानसभेत एक प्रश्नाचं उत्तर दिलं गेलं आहे की मागे जो एक ह्याचा झाला होता बोगस GR आला होता त्याच्यावर काही नाही, सगळी शांतता, चौकशी झाली एवढंच. म्हणजे शासनाचे बोगस GR तयार होतात, 28 विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होतो, इकडे शेकडो कोटींच्या जमिनी लुबाडल्या जातात, तरी या प्रशासनातलं विरोधी पक्षातलं कुणालाही काही वाटत नाही. ही खरंच लोकशाहीची शोकांतिका आहे. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.